गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. साधना सेवा सत्संग म्हणजे चैतन्याचा मार्ग. आणि मला तुमचं सर्वांचं खरंच खूप कौतुक वाटतं आणि त्याचबरोबर तुमचा हेवा पण वाटतो की इतक्या कमी वयात किंवा इतक्या लवकर तुम्ही माझ्यापेक्षाही जास्त नशीबवान आहात की तुम्हाला हा मार्ग सापडला, हा चैतन्याचा मार्ग समजला. स्वामीजी रंगनाथ महाराज माझ्या आयुष्यात जरी खूप, किंबहुना मी असं म्हणेल की जन्मापासूनच ते माझ्यासोबत होते. मी असं म्हणेल की जन्माच्या आधीपासूनच माझ्यासोबत होते. अनंत जन्मांपासून ते माझ्यासोबत आहेत. त्यांचा कृपा आशीर्वाद माझ्यावर आहे. पण माझ्यातला अहंकार, माझ्यातले विकार यामुळे कदाचित मी त्यांना स्वीकारलं नाही, स्वीकारू शकलो नाही. त्यांचं संकीर्तन, त्यांचा सत्संग, त्यांचं कीर्तन आमच्या घरात जरी चालू होतं आणि चालू असायचं तरी मी विज्ञाननिष्ठ आणि कदाचित या अध्यात्मावर विश्वास कमी असलेला आणि म्हणून हळूहळू हळूहळू हळू त्यांच्या वचनांप्रमाणे मी वागत तर गेलो, सतत अभ्यास तर करत गेलो, बनत बनत आतापर्यंत एवढा बनलो. पण मला असं वाटतं की माझ्या ट्रान्सफॉर्मेशन होण्याचा जो स्पीड होता तो तरीही कमीच होता. सहज बोलणे तोच उपदेश. स्वामीजी रंगनाथ महाराज असा आपण सगळे जसे बसलेलो आहोत तसे बसलेले होते. त्यांनी सांगितलं की अखंड नामस्मरण, अखंड नामस्मरण, मी जे तुम्हाला नाम दिलेलं आहे ना त्याचं अखंड नामस्मरण करा. हरी बोला देता हरी बोला घेता, हरी बोला उठता हरी बोला बैसता, हरी बोला देता हरी बोला घेता, हरी बोला दळता हरी बोला कांडता, हरी बोला भांडता, सर्व कार्य करिता हरी बोला. सहज बोलणे हाची उपदेश. अशा पद्धतीने ते सहज बोलत होते. पण माझ्या मनात शंका की अखंड नामस्मरण कसं होणार. मी विचारलं, स्वामीजींना विचारलं की अखंड नामस्मरण कसं होणार. प्रत्येक वेळेस आम्हाला अभ्यास करताना कॉन्सन्ट्रेशन करावं लागतं, लक्ष ठेवावं लागतं. तेव्हा स्वामीजींनी सहज सांगितलं, अभ्यास करायला बसायच्या आधी देवाचं नाव घे, मग तुझ्या अभ्यासावर कॉन्सन्ट्रेशन कर आणि मग अभ्यास संपला की देवाचं नाव घे. म्हणजे याचा अर्थ असा की तू पूर्ण वेळ देवाचंच नामस्मरण केलं. तू जेव्हा अभ्यास करतो तेव्हा तू कॉन्सन्ट्रेशन अभ्यासावरच कर, पण सुरुवात करताना गुरुने दिलेलं नामस्मरण आणि संपल्यानंतर ज्यावेळेस अभ्यास पूर्ण झाला असं तुला वाटलं त्यावेळेस पुन्हा गुरुने दिलं नामस्मरण, गुरुदेव दत्त किंवा इष्ट देवतेचं नामस्मरण. प्रत्येक श्वासाबरोबर कसं काय, माझी लगेच पुढची शंका. खूप शंकेखोर होतो मी. प्रत्येक श्वासाबरोबर नामस्मरण असलं पाहिजे हे कसं काय. मी तर माझे अनेक श्वास ऑटोमॅटिक घेतले जातात. मॅन्युअल मोड मध्ये श्वासोश्वास घ्यायचा हे कसं काय. आणि स्वामीजींनी सहज सांगून टाकलं, सहजची बोलणे हाची उपदेश. काय सांगितलं त्यांनी, जसं रहाटाने विहिरीतून पाणी काढतात तसा श्वास घ्यायचा. आणि हे फक्त मला सांगितलं का नाही, आम्ही बरेच लोक होतो. आता मला एक्झॅक्टली आठवत नाही की त्यावेळेस माझ्यासोबत कोण होतं, पण मी तुम्हाला सांगतो या एका वाक्यामुळे माझं आयुष्य बदलून गेलं. एक्झॅक्टली जे मला पकडायचं होतं ते मी पकडलं. बी द ब्रिदेरियन. आणि मी तेच तुम्हाला सांगतो, डोंट सिट हिअर थिंकिंगली, सिट हिअर फिलिंगली. ओपन युअर हार्ट, open your heart, be honest with yourself, be transparent, and you will see the transformation रॉकेटच्या स्पीडने तुमच्यामध्ये ट्रान्सफॉर्मेशन घडेल. फक्त ब्रिदेरियन बना. जसं व्हेजिटेरियन बनतात ना, व्हेजिटेरियन, तसा हा शब्द तुम्हाला कुठे लिटरेचर मध्ये सापडणार नाही. हा शब्द मीच मग काढलेला आहे. मी काय म्हणतोय, ब्रिदेरियन बना. ब्रिदेरियन हा शब्द स्वामीजींचा नव्हता, पण याच्यात क्रक्स आहे, क्रक्स.
क्रक्स आहे. काय क्रक्स आहे? ब्रिदेरियन म्हणजे प्रत्येक श्वास जाणीवपूर्वक, अवेअरफुल ब्रीदिंग इज द क्रक्स ऑफ क्रियायोग. आणि हा महर्षी पतंजलींचा क्रियायोग आहे. महर्षी पतंजली, स्वामीजी रंगनाथ महाराज, गुरुदेव दत्त हे वेगवेगळे नाहीत. सर्वानुभूती राम, तो आणि मी एकच आहे. गण गण गणात बोते, जेथे जातो तेथे तो माझा सांगाती. मग हे स्वामीजींनी सांगितलं आणि मी लगेच स्वीकारलं का? दुर्दैवाने नाही. दुर्दैवाने नाही. मी त्याच्यावर रिसर्च करत गेलो आणि मग तुम्हाला सांगतो, पण सोडलं नाही. म्हणजे मी श्वासावर तर लक्ष केलंच केंद्रित. मी अभ्यास करायचो तरी पण जो स्वामीजींनी सांगितलेलं होतं, बी द ब्रिदेरियन, जेव्हा जेव्हा शक्य असेल तेव्हा तेव्हा श्वासाशी माझ्या सद्गुरूने दिलेलं नामस्मरण जोडलं गेलं. जसा रहाटाने पाणी ओढतात तसा श्वासोश्वास माझा चालू होता. आणि ऑटो मोड मधून मॅन्युअल मोड मध्ये कसं त्याला ट्रान्सफर केलं, अगदी झोपेत सुद्धा झोपायच्या आधी अवेअरफुल ब्रीदिंग. आणि मग माझ्या हळूहळू लक्षात आलं की माझ्या झोपेची क्वालिटी पण सुधारली. माझ्या झोपेची क्वालिटी सुधारली. थोड्या वेळातच माझी झोप कंप्लीट होऊन जाते, रिचार्ज होऊन जातो. फास्ट चार्जर लागून गेला मला. आणि त्यामुळे काय झालं, माझ्याकडे जास्त वेळ उरायला लागला. मग अभ्यास पण जास्त व्हायला लागला. मी दिवसभर ऊर्जावान राहायला लागलो. त्याच्यामुळे काम पण जास्त व्हायला लागलेत. बघा हा परिणाम. हा फक्त आणि फक्त सद्गुरूने दिलेल्या मंत्राचा परिणाम आहे, की ज्यामुळे माझं आयुष्य 2008 ला चालू झालं आणि 2020 ला मी डिक्लेअर केलं, बस आता उरलो उपकारापुरता. 2020 नंतर हे जे चालू आहे हे तर चालू आहे, पण जसा पंखा फिरतो आणि बटन मात्र बंद असतं, अगदी तसंच निरपेक्षपणा हा असणं खूप आवश्यक आहे. भौतिक जगतात निरपेक्षपणाशिवाय पर्याय नाही. हे सूक्ष्म जगत आहे. आपण फक्त एवढंच बघतो की मी जन्माला आलो, हे माझं शरीर आहे, हे माझं घर आहे, ही माझी आई, हे माझे वडील, ही माझी बहीण, हा माझा भाऊ, हे माझे मित्र, हे माझे नातेवाईक, हे माझं गाव, हा माझा तालुका, हा माझा जिल्हा, हे माझं राज्य, हा माझा देश. पण हे माझं जग असं म्हणेपर्यंत आपण पोहोचतच नाही. हे विश्वची माझे घर, असे काही थोडेच लोक असतात की जे हे सगळं माझं आणि मी या सगळ्यांचा असं म्हणू शकतात. आणि नुसतं नुसतं बोलून उपयोग नाहीये, कृती पण तशी आवश्यक आहे. तुमचं काया वाचा मनाने ती कृती तशी घडली पाहिजे. नाहीतर तोंडाने बोलायचं काय आणि कृती करायची काय, याला राजकारण म्हणतात. आणि अध्यात्मात राजकारण चालत नाही. हो, राजकारणात अध्यात्म चालतं. विषय लक्षात आला काही नाही. राजकारणात अध्यात्म असेल तर मोदीजींसारखे नेतृत्व घडेल, योगीजींसारखं नेतृत्व घडेल. पण अध्यात्मात राजकारण चालत नाही. विषय नीट समजून घेतला पाहिजे. आणि आपण जेवढं बघतो ना तेवढं हे जग नाहीये. आपल्याला जेवढं दिसतं, मायक्रोस्कोप मध्ये कोरोना दिसतो का? पण कोरोना असतो. आपल्या डोळ्यांनी दिसतो का? आपल्या डोळ्यांनी दिसत नाही. आणि जे दिसत नाही त्याला आपण म्हणतो ते नाहीये. तुम्हाला मी सांगतो, आत्मा दिसतो का? नाही. आपलं हे शरीर पूर्ण झाल्यानंतर हा शरीर सोडून ज्यावेळेस आत्मा जातो त्यावेळेस तो, त्यांना म्हणतात पित्र. त्यांना काय म्हणतात? पित्र. आणि पित्र पंधरवाड्यात जीव घालतो आपण. ते दिसतात का आपल्याला? नाही. पण ते असतात का? धडांध असतात. पण बरेच लोक याच्यावर विश्वास ठेवत नाहीत. त्यांना ते खुळसट वाटतं. पण तुम्हाला सांगतो, हे पित्र आपल्याला आशीर्वाद देऊ शकतात. आणि म्हणून मातृदेव भव, पितृदेव भव. आणि जर आपण माता पित्यांची सेवा केली नाही तर पितृदोष लागतो. माता पित्यांची जर आपण
त्यांची सेवाचा सोडा, काही काही लोक ते इतके वाईट पद्धतीने वागतात. मी तुम्हाला सांगतो, आता काल परवा कुठे गेलो होतो, कनेरी मठ. कनेरी मठ मध्ये मी एक कुटुंब बघितलं. एक कुटुंब फोटो काढताना सहज मी लक्षात, बघा ऑब्झर्वेशन कसं असतं. आम्ही पण फोटो काढत होतो, ते पण फोटो काढत होते. आणि एक कुटुंब होतं. कुटुंब म्हणजे त्या याचं नवरा बायकोंचं वय असेल माझ्यापेक्षा थोडेसे सिनियर असतील, माझ्यापेक्षा थोडे सिनियर. कारण त्यांचा जो मोठा मुलगा होता ना, तो साधारण या ध्रुवींच्या वयाचा होता, ध्रुवींच्या वयाचा. आणि ते थोडेसे माझ्यापेक्षा सिनियर होते. असे ते फोटो काढत होते. आणि फक्त एक मुलगी, मुलीचं तुझ्यापेक्षा थोडीशी लहान, अशी असं ते कुटुंब होतं. ते फोटो काढत होते. आणि आता बाप फोटो काढायला लागला बरं का. फोटो कोण काढतंय? बाप. आणि मोठा मुलगा, आई आणि ती मुलगी. आता आई सेंटरमध्ये आणि इकडे मुलगा आणि इकडे मुलगी, अशी पोज दिली त्यांनी दोघा हातांमध्ये. आणि ते फोटो काढतात. मुलाने, ए आई असा फोटो हात काढ. मुलाने असं केलं, असा फोटो नको काढू, हे आई हात काढ. विषय लक्षात आला का? छोटीशी गोष्ट होती, पण लगेच आईचा चेहरा. विषय समजतोय का तुम्हाला? किती छोटीशी गोष्ट आहे ही. हे माझ्या समोर घडलेली गोष्ट आहे की आईने तिच्या तरुण मुलगा याच्यासारखा, पण तरुण मुलाच्या अंगात काय असेल? अहंकार असेल. आईचा स्पर्श त्याला नकोसा वाटला, किंवा आईने त्याच्या गळ्यात हात घालून फोटो काढणं त्याला नको वाटलं, आणि त्याने लगेच असा एकदम त्रासिकतेने, हे आई असा नको काढू फोटो, अशी कृती केली. आणि आईच्या चेहऱ्यावरचा भाव लगेच बदलला. हे कोणी टिपलं? मी टिपलं. विषय लक्षात येतोय का? आता तो काय माझ्या ओळखीचा नाही, काय नाही, मी काय त्याला ज्ञान देत बसलो नाही, पण याच्यामुळे त्याला पितृदोष लागला. तुम्हाला समजलं का? मातृदोष लागला. विषय समजला की नाही? इनडायरेक्टली जरी आपण आई वडिलांना, आपल्या आई वडिलांना दुखवलं, तर त्याचा दोष आपल्याला लागणार म्हणजे लागणार. आणि तुम्ही जन्माला आलेत, जन्म कोणी दिला? म्हणजे दुसऱ्याने. येस ऑर नो? का तुम्ही स्वतःला जन्मून घेतलं? नाही, तुम्हाला जन्म कोणीतरी दुसऱ्याने दिला. तुमचं पालन पोषण कोणीतरी दुसऱ्याने दिली. तुम्हाला जर नोकरी मिळाली तर नोकरी कोणी? दुसऱ्याने दिली. ओके. नंतर तुमच्या आयुष्यात लग्न केलं, कोणीतरी दुसरी व्यक्ती तुमच्या आयुष्यात आली. तुम्ही मरून गेलेत, तुम्हाला खांदा कोणीतरी दुसऱ्याने दिला. येस ऑर नो? खांदा दिला. तुम्हाला एक तर जाळून टाकलं किंवा पुरून दिलं, कोणीतरी दुसऱ्याने दिलं. मग तुम्ही काय केलं? तुमचं स्वतःचं काय आहे? तर तुमचं स्वतःचं फक्त तुमचे कर्म आहेत, कर्म. आणि तुमचे कर्म म्हणजे तुमची कृती. आणि ती कृती तुम्ही कशी केली पाहिजे? जाणीवपूर्वक केली पाहिजे, ब्रह्मज्ञानाने युक्त होऊन केली पाहिजे. जर तुमची कृती अशी असेल, ही छोटी कृती आहे, ही छोटी कृती आहे, काय की ए आई असा नको फोटो काढू, पण त्याच्याने ती आई त्याच्यावर प्रेम करत होती. त्या प्रेमाचा स्वीकार त्याने निरागसतेने केला का? नाही. आणि याच्यामुळे त्याला मातृदोष लागणार. पण हे जिवंत असतात ना आई वडील, हे जिवंत देव आहेत बरं का आपले. हे जिवंत देव आहेत आपले. आणि चुकून जरी आपण त्यांना नाराज केलं तरी आपल्याला मातृपितृ दोष लागतात. पण तुम्हाला सांगू का, त्यांचं इतकं अनकंडिशनल प्रेम आपल्यावर असतं. आई वडिलांचं इतकं अनकंडिशनल प्रेम असतं. आणि जरी आपल्याला ते कळत नसलं, आणि बऱ्याच वेळा 99.9% आपल्या आई वडिलांचं अनकंडिशनल प्रेम आपल्याला कळत नाही, कारण आपण त्यांना भौतिकतेच्या चष्म्यातून पाहतो. आपण त्यांना भौतिकतेच्या चष्म्यातून पाहतो. भौतिकता ही गोष्ट भौतिक जीवनात आवश्यक आहेच, पण याच्यात काय पाहिजे? बॅलन्स पाहिजे. असाच एक ब्रह्मज्ञानी राजा होता. राजू काय होता? जनकासारखा ब्रह्मज्ञानी, मोदीजींसारखा, योगीजींसारखा ब्रह्मज्ञानी. चराचरात परमेश्वर पाहतात, पण जैशाशी व्हावे तैसे, धटाशी व्हावे धट, भले तरी देऊ कासेची लंगोटी, पण नाठाळाच्या माती हानू काठी. असा हा जनक राजासारखा अतिशय दयाळू आणि अतिशय प्रजावत्सल राजा होता. आता जसा राजा तशी प्रजा. तसं त्या राज्यात खूप चांगले लोक पण होते. आता एक चांगला, राजू सारखा एक चांगला माणूस होता.
बरं का. आणि त्याने त्याच्या घरचं सगळं चांगलं होतं. तो चैतन्याच्या मार्गावर पण चालत होता आणि त्याची महर्षी पतंजली क्रियायोग रत्न वही पण होती, तिच्यावर तो लिहून पण ठेवायचा. बापदादांची भरपूर प्रॉपर्टी होती, पण बिचारा काय एकदम दयावान. कोणीही आला की दयाने त्याचे दरवाजे सगळे उघडे. पण थोडासा मूर्ख होता. थोडासा मूर्खपणा त्याने काय केला, भौतिकतेच्या नियमांचं पालन केलं नाही. मग काय होईल? तो जोपर्यंत म्हातारा होत गेला, त्याचं वय आता 60च्या आसपास झालं, बायको होती, बायकोला काय नवऱ्याचं ऐकावंच लागतं आणि हा काय दोन्ही हातांनी देत गेला. बापदादाची जी काही प्रॉपर्टी होती ती सगळी देऊन टाकली. कारण दातृत्व अंगात खूप होतं. दातृत्व अंगात खूप होतं. भौतिकतेच्या नियमांचं पालन केलं नाही आणि शेवटी काय आलं? दारिद्र्य आलं. शेवटी दारिद्र्य आलं. आता महर्षी पतंजली क्रियायोग रत्नविवर तो सगळं लिहून ठेवायचा, की मी हे दान केलं, मी ते दान केलं, इथं मंदिरं बांधले, तिथं विहिरी बांधल्या, इथं गार्डन बांधलं, लोकांकरता हे केलं, नदी वाचवण्याकरता हे केलं, सगळं त्याने लिहून ठेवलेलं होतं, काय काय त्याने केलं ते. आणि एके दिवशी गवंडी गावात आली आणि त्या दवंडी ते दवंडीमध्ये काय होतं? दवंडीमध्ये असं सांगितलं होतं की राजाने अशा लोकांना पुरस्कार देण्याचं ठरवलेलं आहे की जे खूप दयावान आहेत, जे खूप परोपकारी आहेत. आणि लगेच त्याच्या बायकोने ते ऐकलं आणि त्याच्या बायकोने त्याला सांगितलं, अहो राजेसाहेबांनी असं काढलेलं आहे, तुम्ही तर आयुष्यभर एवढं सगळं परोपकार केलेलं आहे, एवढं सगळं काम केलेलं आहे, एवढं सगळं चांगलं केलेलं आहे समाजाकरता, तुम्ही जा. आणि ज्यांना यायचं असतं पहिले ऍप्लिकेशन द्यायचं असतं, माहिती ना तुम्हाला, तसं यांचं ऍप्लिकेशन गेलं राजाकडे की हे येणार आहेत. आणि जसं ऍप्लिकेशन आलं तसं राजाची जी गुप्तचर यंत्रणा होती ती त्याच्या पाठीमागे त्याचा खरंच तो काय काय करतो बुवा, ज्यांचं ऍप्लिकेशन आलं की तिथं ती गुप्तचर यंत्रणा जायची शहानिशा करण्यासाठी, खरं केलंय की नाही हे चेक करण्यासाठी. आणि हे गुप्तचर राजाने त्याच्या मागे लावून दिलेत. ओके. आता दिवस ठरलेला होता मुलाखतीचा वेळ प्रत्यक्ष राजाला भेटण्याचा, तो ठरला आणि हा निघाला राजाकडे. आता घरात 18 विश्व दारिद्र्य आलेलं होतं आणि मग बायकोने काय केलं, तिच्याकडे पूर्ण स्वयंपाक करायला भाजी सुद्धा नव्हती. तिने फक्त थोडंसं लोणचं आणि 4 चपात्या कसं तरी पीठ काढलं आणि 4 चपात्या त्याला बांधून दिल्यात आणि गेला. आता हा राजधानीकडे निघाला आणि रस्त्यात एक झाड लागलं, झाडाखाली पाणी पण होतं. त्याला वाटलं की ही जागा चांगली आहे जेवायला. तो जेवायला बसला. तो जेवायला बसला. मूळचाच स्वभाव कसा होता? दयावान. आणि तो जेवायला बसला आणि तिकडून एक कुत्री मला तर वाटतं 4-5 दिवसापासून भुकेलेली असेल. तिच्या मागे 4-5 ते तिचे पिल्ले आणि एकदम त्याच्याकडे आशाळभूत नजरेने बघायला लागली. आशाळभूत नजरेने बघायला लागली. ती कुत्री आली आणि त्या कुत्रीकडे बघून याला काय आली? त्या कुत्रीचे पिल्ले दया आली. याने लगेच 2 चपात्या काढल्यात आणि 2 चपात्या त्यांना देऊन टाकल्यात. आता ती इतक्या दिवसापासून भुकेली असेल, तिने 2च मिनिटात त्या गट्टम करून टाकल्यात. आता हा घास घेणार, पण याला वाटलं की अरे इतके 4-5 कुत्रेचे पिल्ले, तिला दूध द्यावं लागत असेल. ती आत्ताच ती आणि फार बारीक होती. मला नाही वाटत की ते पिल्लांना ती पुरेसं दूध देऊ शकेल. आणि त्याला असं वाटलं की चला आपल्या जवळच्या या 2 चपात्या आहेत, ह्या पण आपण त्याला देऊन टाकाव्यात. आणि त्याने त्या 2 चपात्या त्याला देऊन टाकल्यात. त्याने फक्त त्या नदीतलं, झऱ्यातलं पाणी पिलं आणि तो पुढच्या प्रवासाला निघाला. 4 वाजेपर्यंत ते जाऊन पोहोचला. संध्याकाळी 7 वाजता त्यांच्या मुलाखतीचा वेळ होता. संध्याकाळ झाली. संध्याकाळचं सेशन दरबारात आलं. तो आला आणि त्याने ती महर्षी पतंजली क्रियायोग रत्नवही आणलेली होती आणि त्याने वाचून दाखवलं त्याने काय 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 केलेलं आहे त्या समाजाकरता, परोपकार काय केलेला आहे. राजाने असा दाढीवरून हात फिरवत फिरवत म्हटला, काय याच्यात काही पुरस्कार मिळण्यासारखं तर काही केलेलं दिसत नाही म्हणे. हे काय यांनी पण केलंय की, काय विशेष? हे जे तू काय केलेलं आहे, काय विशेष आहे? खूप लोकांनी केलेलं आहे. तो नाराज झाला. अरे यार, पुरस्काराची जी राशी होती ती 5 लाख सुवर्ण मोहरा होती. सिग्निफिकंट होती. आपल्या नशिबात नाहीत बुवा, आपल्याला काही ह्या मिळणार नाहीत असं म्हणून तो काय झाला, हिरमुसला झाला तो. आणि मग आता ठीक आहे, रात्रभर राजधानीत थांबायचं. मी तर काही पुरस्कार जिंकलेलो नाहीये. मी आता
जायला निघतो दुसऱ्या दिवशी सकाळी. राजाने विचारलं, तू एवढं सगळं सांगितलं पण एक गोष्ट नाही सांगितली यार. काय नाही सांगितलं? तू ज्यावेळेस येत होता, तू ज्यावेळेस येत होता, तुला भूक पण लागलेली होती. पण तू त्या कुत्रीला तुझ्या चारीच्या चारी चपात्या देऊन टाकल्यात आणि तू स्वतः पाणी पिऊन फक्त इथपर्यंत आला. हे तू सांगितलं नाही. हा पण तू परोपकारच केला ना? तो त्याने नोटीसच नाही केला आणि तो त्याने सांगितला नाही. तीच एक गोष्ट अशी होती की जी त्याने निरपेक्षपणे केलेली होती. विषय समजला का तुम्हाला? नीट समजला विषय? जे अपेक्षा ठेवून केलं जातं किंवा मी करतोय, कर्तृत्वाचा भाव ठेवून केलं जातं, ते युजलेस असतं. पण जिथं निरपेक्षपणे तुम्ही एखादं चांगलं कर्म करतात, नेकी कर और कुएं में डाल और दरिया में डाल, जे काही असेल ते. जो या भावाने चांगलं कर्म करतो त्याच्यावरच भगवंत प्रसन्न होतो. आणि राजाने सांगितलं की तू हे जे काय 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 मंदिरं बांधले, गार्डन बनवले, हे केलं ना, हे सगळे निरपेक्ष नव्हते. पण जी गोष्ट तू निरपेक्षपणे केली, त्या कुत्रीला त्या कुत्रीला चारीच्या चारी चपात्या देऊन टाकल्यात निरपेक्षपणे. त्याच्यात फक्त दया होती आणि त्याच्यामुळे तो तो पुरस्कार जिंकला. असा पाहिजे राजा आणि अशी पाहिजे प्रजा, निरपेक्षपणे. आणि ही निरपेक्षता तुमच्या सर्वांच्या अंगात यावी. तो मातृपितृ देवो भव हा भाव तुमच्या अंतःकरणात ठसावा आणि तुम्ही सगळेच्या सगळे पितृदोषापासून मातृदोषापासून दूर राहून जो परोपकार कराल तो निरपेक्षपणे कराल, या अपेक्षेसहित आजचा हा सत्संग आपण इथं थांबूया. श्री गुरुदेव दत्त.